आज जवळजवळ 8 लाखाहून जास्त मतदान आहे. त्यामुळे 3 लाखाच्या वर जे मतदान वाढलं आहे ते फक्त भारतीय जनता पक्षाला मानणारा जो वर्ग आहे ते मतदान वाढल्याकडनं आमची बाजू आता चांगली मजबूत आहे. त्यामुळे तुमचे जे 22 आहेत ते सुद्धा आमच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणार नाही. तर आम्ही तुम्हाला 13 जागा देतो. मी त्यांना सांगितलं सर 13 जागा 22 आमच्या आहेत, 13 जागा घेऊन आम्ही काय करणार, शेवटी आम्हालाही पक्ष त्या ठिकाणी वाढवायचं आहे. तर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं जे मत आहे की ठाण्याच्या धर्तीवर इकडे व्हावं, म्हणजे 22 ज्या आमच्या आहेत त्या प्लस प्रत्येक पॅनलला एक एक, ठीक आहे, प्रत्येक पॅनलला एक एक नसेल तर काही थोडं फार करून आता महायुती व्हायला पाहिजे. ह्या मताचा मी असल्याकारणाने तिथेही कॉम्प्रोमाइज करण्याची आमची तयारी आहे. परंतु आता काय झालं की ह्या चर्चेला सुद्धा 2 दिवस उलटून गेले. आता 29 आणि 30 म्हणजे आता रविवार आजचा आहे म्हटल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे 2च दिवस असल्याकारणानं काहीतरी आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की साहेब मी सगळी जो चर्चा होती ती केलेली आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे मी सांगतो म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे. जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. कारण शेवटी काहीच प्रतिसाद येत नाही, तुम्ही प्रतिसाद देत नाही आणि आमचे उमेदवार आमच्या पाठीमागे लागले की काय करावं. तर 24 तासामध्ये जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला आमचा निर्णय काय तो आहे तो निर्णय घ्यावा लागेल.